Hello students, this is Akshata, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जसे की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023 आणि ह्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण डेटा इंटरप्रिटेशन हा युनिट स्टार्ट केला आहे. ओके, त्यामधला लेक्चर नंबर 3मध्ये आज आपण डेटा इंटरप्रिटेशनचा एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत अलॉंग विथ वन PYQ. ओके, सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स, मल्टिपल MCQची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल. 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील आणि जे कोर्स फीस आहे ती 2000 रुपीज असणार आहे. ह्याची ओरिजिनल फीस जी आहे 2500 रुपीज आहे, तर सध्याला डिस्काउंट आहे. ठीक आहे, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही प्लॅटफॉर्म जे आहे प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही त्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता. वन्स यू विल डाउनलोड दी ॲप्लिकेशन तुम्हाला डिफरंट कोर्सेसला ॲक्सेस करता येईल. कशा पद्धतीने ॲक्सेस करता येईल मी डिटेलमध्ये तुम्हाला डिस्क्राईब करेल. त्यापूर्वी जर तुम्हाला हा कोर्स एनरोल करायचा असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, विच इज 9766066858 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यावरती अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोर नावाचं आयकन दिसतं, ज्याला मी खाली गोल केले. ठीक आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस पेजवरती जाल. वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतो या पेजवरती, तिथे तुम्हाला जे आहे कोर्स सर्च करता येईल. महाराष्ट्र सेट 2023 पेपर 1 साठी आपल्याकडे कोर्सेस आहेत. सिमिलरली फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2, CSIR नेट पेपर 1 पेपर 2 ॲज वेल ॲज महाराष्ट्र सेट पेपर 2 विथ डिफरंट सब्जेक्ट्स आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. जो कोणता कोर्स हवा असेल आधी ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावरती माय कोर्सेस पेजवरती जाऊन जे कोणता कोर्स हवे असेल त्याला एक्सप्लोर करा, त्याचे डिटेल्स घ्या अँड देन यू कॅन गो अँड एनरोल फॉर द कोर्स. ओके, अशा पद्धतीने सोबतच आपल्याला एक कंपायलेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे फॉर पेपर 2. ज्यांचा सब्जेक्ट पेपर 2साठी खालील दिलेल्यापैकी सब्जेक्टपैकी एक आहे, इन्क्लुडिंग मराठी. ठीक आहे, मराठी, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स असेल, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स, एन्व्हायरमेंटल स्टडीज, यापैकी कोणता जरी सब्जेक्ट असेल पेपर 2साठी तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोल करू शकता. नोट्स आणि MCQs, इम्पॉर्टंट नोट्स आणि हायली एक्सपेक्टेड MCQs, 4000+ MCQचे कंपायलेशन आहे. तुम्ही या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोलमेंट विथ द हेल्प ऑफ दी व्हॉट्सॲप नंबर करू शकता. त्यावरती तुम्हाला फक्त टेक्स्ट करायचं आहे. वन्स यू विल टेक्स्ट इट तुम्हाला एनरोलमेंट भेटून जाईल. आता या एनरोलमेंटची जी फीस असणार आहे तुमची, यावरती आधी 25% ऑफर चालू होती, आता 35% ऑफर चालू आहे. याची ओरिजिनल फीस आहे 1600. ओके, हे रिड्यूस करून तुम्हाला 1040 रुपयामध्ये तुम्हाला हे एनरोलमेंट भेटून जाईल फॉर नोट्स अँड MCQs, फक्त नोट्स अँड MCQs. ओके, सो मूव्हिंग ऑन टू टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन डिस्कस करणार होतो. ठीक आहे, हे लेक्चर कालच कंडक्ट करायला हवं होतं, बट ड्यू टू सम कनेक्टिव्हिटी इश्यू मला रेकॉर्डिंग पण नाही करता आली आणि यामध्ये अपलोड पण नाही करता आलं. ठीक आहे, लाईव्ह पण नाही घेतला मी, तर नो प्रॉब्लेम. आज 2 लेक्चर्स अपलोड करेल मी, कालचा आणि आजचा मिळून दोन्ही पार्ट 1 पार्ट 2 असं रिलीज करेल, तर दोन्हीही पार्ट्स व्यवस्थित बघून घ्यायचे. ठीक आहे, कालचा लेक्चर जो मी आत्ता ह्या पार्ट नंबर 1मध्ये घेत आहे, यामध्ये PYQ घेईल किंवा सेकंड पार्टमध्ये घेईल, जे की तुम्हाला लगेच मी त्याची लिंक पण व्हॉट्सॲप ग्रुपवरती प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, तर आता आपण स्टडी करूयात द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन. स्टडी द फॉलोविंग टेबल अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड अपॉन इट. एक्सपेंडिचर ऑफ अ कंपनी इन ₹1,00,000 पर ॲनम ओव्हर द गिवन इयर्स. ओके, तुम्हाला एक एक्सरसाइज करायची आहे. जेव्हा केव्हा हा क्वेश्चन तुम्हाला डिस्प्ले होत असेल स्क्रीनवरती, ठीक आहे, तेव्हा आधी क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या प्लीज. तर आता या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये, या स्लाईडमध्ये तुम्हाला काय दिसतंय, इथे एक तुम्हाला टेबल दिसतोय. ठीक आहे, टेबल चार्ट दिलेला आहे अँड ह्या टेबल चार्टमध्ये तुम्हाला काही डेटा प्रोव्हाइड करण्यात आला आहे. काय आहे डेटा? डेटा इज एक्सपेंडिचर ऑफ अ कंपनी पर ॲनम. पर ॲनम एक कंपनी किती इन्व्हेस्ट करत आहे, म्हणजे काय, प्रत्येक वर्षी, दरवर्षी. इथे किती इयर मेन्शन्ड आहेत? 5 वर्ष इथे मेन्शन केलेले आहेत. 1998 पासून ते 2002 पर्यंतचा इथे इयर मेन्शन केलेला आहे.
ठीक आहे. या पर्टिक्युलर वर्षामध्ये त्या कंपनीने किती एक्सपेंडिचर केलं आहे त्याचा डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. खर्च जो आहे कंपनीचा तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. व्हेरी फर्स्ट जर तुम्ही इथे कॉलम बघितलात तर सॅलरीवरती एका कंपनीने किती एक्सपेंड केलं किंवा किती खर्च केला सॅलरी देण्यासाठी. एम्प्लॉईज जे वर्क करतात कंपनीमध्ये त्यांची सॅलरीवरती त्यांनी किती खर्च केला. पहिली गोष्ट. कंपनीमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्या प्रोडक्ट्सला त्यांना फ्यूल अँड ट्रान्सपोर्टचा किती खर्च आला त्यावरती त्यांनी एक कॉलम दिला. बोनस सॅलरीवरचा जो बोनस असतो त्यासाठी त्यांनी किती एक्सपेंड केलं ते दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन लोन, ठीक आहे, लोन जे घेतलेलं आहे त्यावरती किती इंटरेस्ट एक कंपनी पे करत आहे त्याचा डेटा दिलेला आहे प्रत्येक वर्षीचा. आणि टॅक्स प्रत्येक वर्षी त्या कंपनीने किती पे केलं आहे त्याचा कॉलम दिला आहे. आय होप कॉलम समजला असेल सगळ्यांना. वाटलंच मी एक एक्झाम्पल घेते इथे. समजा इयर 1998 जर आपण कन्सिडर केलं, या वर्षी या पर्टिक्युलर कंपनीने सॅलरीवरती 288 खर्च केलेला आहे. 288 काय आहे? जे मनी आहे ₹1,00,000 आहे. ओके, ही जी मनी आहे ₹1,00,000 आहे, पण याला कन्फ्यूज नाही करून घ्यायचं म्हणून सध्याला काय कन्सिडर करा 288. फ्यूल अँड ट्रान्सपोर्टवरती जो खर्च आहे तो किती आहे? 98 लाख रुपीज, म्हणजेच 98 असं कन्सिडर करा. सिमिलरली बोनसवरती किती खर्च करण्यात आला आहे? 3.00 म्हणजे 3 लाख रुपीज अशा पद्धतीने. इंटरेस्ट अँड लोनवरती 23.5 अँड टॅक्सेसवरती 83. ओके, 83 लॅक्स. ओके, अशा पद्धतीने हा झाला 1998चा. सिमिलरली 1999, 2000, 2001 अँड 2002साठी हा डेटा आहे. आता यावरती आपल्याला आता टेबल चार्ट समजला मॅम, तर ह्याच्या बेसिसवरती काय क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात एक एक करून आपण सॉल्व करूयात. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, what is the average amount of interest per year which the company had to pay during this period? What is the average amount of interest per year which the company had to pay during this year? इंटरेस्टच्या कॉलमवरती फोकस करायचं तुम्हाला आता. तर इंटरेस्ट ऑन द लोन्स. ओके, ॲव्हरेज अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. इथं बेसिकली असा प्रश्न द्यायला पाहिजे होता, ॲव्हरेज अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन पर इयर विच द कंपनी हॅड टू पे ड्युरिंग दिस इयर. म्हणजे या कंप्लीट कालावधीमध्ये 1998 ते 2002 जे काही इंटरेस्ट ऑन लोनवरती जो एक्सपेंडिचर करण्यात आला आहे किंवा खर्च करण्यात आला आहे इंटरेस्टवरती, त्या इंटरेस्टची तुम्हाला काय काढायची सर? सरासरी काढायची. सरासरी काढायला आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय? सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आपण हे करत आलो. तर मला सांगा 1998 ते 2000 जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते किती आहेत? टोटल 5 आहेत मॅडम. तर डिवाइड बाय 5 करावं लागेल. ओके, तर आपण कॅल्क्युलेशन करूया त्याचं. ॲव्हरेज अमाऊंट वाटलंच लिहूया तिथे. ॲव्हरेज अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेड म्हणजे इंटरेस्ट जो काही पे करण्यात आला त्याची आपण सरासरी काढतोय. ठीक आहे, 23.4 प्लस 32.5 प्लस 41.6 प्लस 36.4 प्लस 49.4 अपॉन टोटल ऑब्झर्वेशन किती आहेत? 5 ऑब्झर्वेशन. सगळ्यांची कॅल्क्युलेशन करा समेशनची. ठीक आहे, 5 + 4 9, 9 + 6 इज 15, 15 + 4 19, 19 + 4 काय येणार आहे तुमचं? 23, 3 कॅरीड 2 अशा पद्धतीने 5, 6 7 8, 8 आणि 6 हे येणार आहे तुमचं 0.3, 183.3. ओके, 183.3 डिवाइड बाय 5. समेशन एकदम आरामात करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. 183.3 जे आहे डिवायडेड बाय 5 काय येणार आहे तुमचं? कॅल्क्युलेशन येणार आहे. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन डिव्हिजनचं करून घेऊयात. 5 3 जार 15, 6 जार 0.66 रिकरिंगमध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 66 कॉन्स्टंट. तर आपण याला काय करूयात? लॅक्स. ठीक आहे,
36.66 लॅक तुमचं आन्सर येणार. लॅक का घेतलं मॅडम? कारण लॅक इन रुपी जे आहे सगळा डेटा दिलेला आहे म्हणून आपण याच्या पुढे लॅक घेतलेला आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशनच्या वेळेस करत बसायची गरज नाही. डिरेक्टली डेटा ॲड करा, डिवाइड बाय 5 करा, कारण सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ही आपला ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे. डेटा पुट इन केला, व्हॅल्यू आली 36.33 लॅक. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The total amount of bonus paid by the company during the given period is approximately what % of the total amount of the salary paid during this period? व्यवस्थित लक्षात घ्या आता. टोटल अमाऊंट ऑफ बोनस पेड बाय द कंपनी. टोटल अमाऊंट ऑफ बोनस प्रश्नाकडे आधी व्यवस्थित बघून घ्या. बोनस इज व्हॉट % ऑफ सॅलरी. मी तुम्हाला हे टाईप ऑफ क्वेश्चन आधीही एक्सप्लेन केला आहे. बोनस इज अप्रॉक्सिमेटली ईसाठी इक्वल टू व्हॉट % ऑफ सॅलरी. ठीक आहे, टोटल अमाऊंट ऑफ बोनस बोललं आहे. ठीक आहे, टोटलला थोड्या वेळासाठी साईडला ठेवा. एवढं लक्षात घ्या, बोनस पेड बाय कंपनी ड्युरिंग दिस गिवन पिरियड बोनस इज व्हॉट % ऑफ सॅलरी. तर हे समजत आहे तुम्हाला मी कशा पद्धतीने घेतलं. बोनस इज इक्वल टू व्हॉट % ऑफ दी सॅलरी. सो मला सांगा बोनस किती आहे सर? 3, 2.25, 3.84, 3.86 आणि 3.96. तर आता हे सगळे टोटल बोनस करायचं असेल तर आपण काय करणार? सगळ्यांची एडिशन घेणार. राईट, आपण एक एक करून सॉल्व करू. टोटल बोनसची टोटल किती येणार आहे? 3.00 प्लस 2.52 प्लस 3.84 प्लस 3.68 प्लस 3.96. सगळ्यांची ॲडिशन घेऊन टाका सर, तुम्हाला काय भेटणार आहे? टोटल बोनसची व्हॅल्यू भेटणार आहे. राईट, एक मिनटं. ओके, तर टोटल समेशन याची किती येणार आहे? 6.48. या सगळ्यांची समेशन काय ना, सॉरी चुकतं आहे, 17 येईल ॲडिशन. ठीक आहे, वाटल्यास आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे, 6 + 8 इज नथिंग बट 14, 14 + 4 18, 18 + 2 20, 0 कॅरीड 2. ओके, 2 + 5 7, 7 + 8 इज 15, 15 + 6 21, 21 + 9 30, कॅरीड अगेन 3, 3 आणि 3 6, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. राईट, 17.00. अर्थात हे काय असणार आहे? 17. हे काय झालं? तुमचं टोटल बोनस झालं. ठीक आहे, सिमिलरली टोटल तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं? टोटल सॅलरी कॅल्क्युलेट करायची. सॅलरीची सगळीची समेशन घ्या. सॅलरीची समेशन आता ठीक आहे, टोटल बोनस हे मी कॅन्सल आउट करू, आता हे रब करते. ठीक आहे, टोटल बोनसची व्हॅल्यू आपल्याला 17 आली. इथं लिहूयात. टोटल बोनसची व्हॅल्यू किती आली सर? 17. 17 कशात आहेत? लाख रुपीजमध्ये. ते इम्पॉर्टंट नाही, आपल्याला फक्त 17 व्हॅल्यू आली. 288 प्लस 342 प्लस 324 प्लस 336 प्लस 420. हे काय झाली? सॅलरीची व्हॅल्यू. ही काय झाली? सॅलरीची व्हॅल्यू. ठीक आहे, टोटल सॅलरी किती येणार आहे? कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, 1710 हे काय येणार आहे? तुमचं समेशन येणार आहे 1710. ठीक आहे, टोटल सॅलरीची पण व्हॅल्यू आली मॅम आपल्याकडे 1710. बाकीचं इक्वेशन जशाला तसं लिहा. ऑफ म्हणजे काय असतं? मल्टिप्लिकेशन असतं. शोधायचं काय? क्वेश्चन मार्क शोधायचं आहे. ओके, ही व्हॅल्यू मी काय करेल आता? इकडे घेऊन जाईल. हे गुणाकारात आहे, इकडे कशात जाईल? भागाकारामध्ये. 17 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कॅल्क्युलेशनचा तुम्हाला टाईप मी काल ऑलरेडी एक्सप्लेन केला. ठीक आहे, त्या टाईपनी करून बघा. झालं तर ठीक आहे, नाहीतर इट्स ओके. तुम्ही सिम्पली काय करू शकता? हे 0 0 कॅन्सल आउट करा. ठीक आहे, वरच्या साईडला काय येणार आहे मॅम? 17 × 10 170, 171. हे रब आउट करू आपण. ठीक आहे, तर आता बघा काय आलं कॅल्क्युलेशनमध्ये. कन्फ्यूज नाही व्हायचं. 170 171. ठीक आहे, सरळ तुम्ही काय करा? 0 पॉईंट घ्या. 0 पॉईंट घेतल्यावरती काय होतं? इथे एक 0 ॲड होतो. ठीक आहे, मला सांगा
17,110 जर किती येतो मॅम, 1710 येतो, बरोबर. आपल्याला त्याच्यापेक्षा अजून एक छोटी व्हॅल्यू पाहिजे, म्हणून काय करणार, 1719 जर करून बघा. ठीक आहे, 179 जर किती येणार आहे, 171 इंटू 9, 9 1 जार 9, 7 9 जार 63, हे झालं 15. ओके, 1539 आलं, मी टाकू शकते 0.9. म्हणजे जवळपास जे तुमचं आन्सर येणार आहे ते कशाच्या जवळपास येणार आहे, 0.9. आपण 0.9लाच काय बोलू शकतो, 1 बोलू शकतो, राईट. 0.99 असेल, 0.98, जे काय आन्सर येईल ते साईडला ठेवा. बट सध्याला एवढं लक्षात ठेवा की 0.9ला आपण अप्रॉक्सिमेटली 1%च्या जवळपास ठेवणार आहे, म्हणून 1च्या जवळपास आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 0.9 इज इक्वल टू नथिंग बट 1. ओके, सो अशा पद्धतीने 1% जे असणार आहे तुमचं आन्सर येणार. कॅल्क्युलेशनचा भाग मी प्रयत्न केला आहे तुम्हाला सांगण्याचा. कॅल्क्युलेशनमध्ये कन्फ्युजन प्लीज नका करून घेऊ. 1710 इथला 0 कट झाला, इथला 0 कट झाला, वरच्या साईडला काय आलं, 170 आलं. ठीक आहे, 170 अपॉन 171, ह्याला कॅल्क्युलेट कसं केलं आपण, येस कॅल्क्युलेट कसं केलं, 0 पॉईंट घेतला. 0 पॉईंट घेतल्यावर मॅडम इथे काय तर 0 ॲड होतं, 9 जार करा. ओके, आन्सर अप्रॉक्सिमेटली 1%च्या जवळपास आलं. ठीक आहे, अशा पद्धतीने. मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 3. टोटल एक्सपेंडिचर ऑन ऑल these items in 1998 was approximately what % of the total expenditure in 2002. आता हा क्वेश्चन जो आहे सेम टाईपचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चनचा टाईप तुम्हाला सॉल्व करायचा आहे. प्रश्न मी एक्सप्लेन करून सांगेल. टोटल एक्सपेंडिचर ऑन ऑल दिस आयटम इन 1998. 1998 मधला टोटल एक्सपेंडिचर बोलत आहे. टोटल एक्सपेंडिचर म्हणजे सॅलरीवरचा पण, फ्युलचा पण, बोनसचा पण, इंटरेस्ट अँड लोनचा आणि टॅक्सेसचा. टोटल एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यांची ॲडिशन घ्या. टोटल एक्सपेंडिचर इन 1998 वॉज ॲप्रॉक्सिमेटली वॉट पर्सेंट, वॉज असेल, इज असेल, इक्वल टू घ्यायचं, इज वॉट पर्सेंट ऑफ टोटल एक्सपेंडिचर इन 2002. क्वेश्चन समजत आहे. टोटल एक्सपेंडिचर 1998मधला किती टक्के विचारले, कशाच्या, 2002च्या टोटल एक्सपेंडिचरवर. तर टोटल एक्सपेंडिचर आधी कॅल्क्युलेट करा. 1998चा सगळ्यांचे समेशन घ्या. टोटल एक्सपेंडिचर ऑफ 2002 शोधा, सगळ्यांचा समेशन घ्या मॅडम, आणि टोटल एक्सपेंडिचर सापडेल तुम्हाला. इथे त्या व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, ही व्हॅल्यू इकडे घेऊन जा, गुणाकारात असेल ही भागाकारात जाईल. कॅल्क्युलेशनचा भाग तुम्हाला मला सॉल्व करून सांगायचं वाटलंच मी तुम्हाला ह्याचे ऑप्शन्स देते. ऑप्शन नंबर 1 घ्या. जे कोणता ऑप्शन असेल राईट आन्सर ते तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगायचं मला. ऑप्शन नंबर 1 घ्या, 62%. ऑप्शन नंबर 2 66%. ऑप्शन नंबर सी 69%. ऑप्शन नंबर डी 71%. जे कोणता आन्सर असेल प्लीज ते कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला सांगा, ABCD. ओके, आय होप तुम्हाला आता हे क्वेश्चन समजला असेल. ओके, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. टोटल एक्सपेंडिचर ऑफ द कंपनी ओव्हर दिस आयटम ड्युरिंग द इयर 2000 इज. टोटल एक्सपेंडिचर ऑफ कंपनी ओव्हर द आयटम इन इयर 2000. टोटल एक्सपेंडिचर सांगितलं आहे, स्पेसिफिकली कोणता एका म्हणजे कोणत्या एका कॅटेगरीचं बोललं आहे का, म्हणजे सॅलरीचं सांगितलं का नाही. टोटल एक्सपेंडिचर बोललं आहे कशाचा, इयर 2000चा. तर 2000 आधी फोकस करा. 2000 म्हणजे टोटल एक्सपेंडिचर म्हणजे 324, 101, 3.84, 41.6 आणि 74. तर टोटल एक्सपेंडिचर काढायला सांगितलं आहे. ओके, तर ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार, सगळ्यांची समेशन घ्या सर. 324 प्लस 101 प्लस 3.84 प्लस 41.6 ओके अँड 74.74च आहे. ठीक आहे, 74.0 घेऊ वाटलंच आपण. इथे काय नाही म्हणजे 0.00 घेऊ शकतो, इथे काय नाही म्हणजे 0.0, इथे 0 घ्या, इथे 0 घ्या. कॅल्क्युलेशन ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी हे कॅल्क्युलेशन सांगत आहे. इथे 4 येईल, इथे मॅम 8 आणि 6, 14 हातच्याले 1, 5, 6, 7, 8, 9, 10. कळलं कॅल्क्युलेशन, जमलं, करता येईल सॉल्व, काहीच नव्हतं यामध्ये. ठीक आहे, पॉईंटवाले
नंबर्स बघून कन्फ्यूज नाही व्हायचं. 324 काही नाही आहे म्हणजे 324च्या नंतर आपण पॉईंट देऊन 0 घेऊ शकतो. ठीक आहे, तशाच पद्धतीने आपण पुढचं कॅल्क्युलेशन केलं. सोपं होतं, काही नव्हतं यामध्ये, फक्त समेशन घ्यायची होती. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो बिटवीन द टोटल एक्सपेंडिचर ऑन द टॅक्सेस फॉर ऑल द इयर्स अँड द टोटल एक्सपेंडिचर ऑन फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट फॉर ऑल इयर्स रेस्पेक्टिवली इज अप्रॉक्सिमेटली असा क्वेश्चन दिला. एकदा क्वेश्चन प्लीज मला रीड करू द्या. The ratio between the total expenditure on taxes for all the years and the total expenditure on fuel and transport for all year respectively is approximately. बेसिकली हा जो क्वेश्चन आहे याचे ऑप्शन्स लिहून का रेशोमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला रेशो शोधायचा आहे. ऑप्शन नंबर ए घ्या 4:7, ऑप्शन बी 10:13, ऑप्शन नंबर सी 15:18, ऑप्शन नंबर डी 5:8. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे सर? रेशो काढायचा आहे. ठीक आहे, रेशो काढायचा आहे. गुणोत्तर. गुणोत्तर कशाचं काढायला सांगितलं आहे? टोटल एक्सपेंडिचर ऑन टॅक्सेस फॉर ऑल इयर. टॅक्सेसचं कॉलम बघा. टॅक्सेस अपॉन टोटल एक्सपेंडिचर ऑन फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट. टोटल एक्सपेंडिचर ऑन फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट डिवाइड बाय फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट. ह्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे? रेशो घ्यायचा आहे. मला सांगा टोटल टॅक्सेस. आता पेनचा कलर चेंज करू आपण. ओके, नाव टॅक्सेस किती आहेत सर? टोटल टॅक्सेस 83 + 108 + 74 + 88 आहे आणि 98 आहे. बरोबर, 83, 108, 74, 88 अँड 98. राईट. डिवाइड बाय रेशो घेतो आपण 98 + 112 + 101 + 133 + 142. रेशो तर घ्यायचा आहे. कॅल्क्युलेशन करा. 83 + 108, 74. दिस विल बी 451. ओके, आणि खालचं समेशन येणार आहे 586. ठीक आहे, 451, 586. हा जर कॅल्क्युलेशन समजत नसेल तर 586ला 600च्या जवळपास कन्सिडर करा. ठीक आहे, आणि जे 400 आहे त्याला 500च्या किंवा 400च्या जवळ कन्सिडर करा. ठीक आहे, अशा पद्धतीने जे रेशो येणार आहे 4/6 जर आपण पकडलं तर 2/3. ठीक आहे, तुम्हाला वे ऑफ कॅल्क्युलेशन मी एक्सप्लेन केलं. परत ह्यामध्ये लेक्चर थोडं घालणं डिफिकल्ट जाईल. ओके, तरी पण मी एक्सप्लेन करते. ठीक आहे, खालच्या साईडला काय जाणार? 0.5. ठीक आहे, म्हणजे हे अराउंड 10:15च्या अराउंड येतं. म्हणजे 10/13 प्रोबॅबिलिटी आन्सर दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, असं करू शकतो. किंवा दुसरी एक टेक्निक समजा यामध्ये तुम्ही काय करा, जे ऑप्शन दिलेत ऑप्शन वाईज जायचं. ऑप्शन वाईज कसं जायचं आता बघा. 4/7 आहे. 4/7 आहे. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 0. काय येतं? 571 येतं. ठीक आहे, सिमिलरली 10/13 आहे. 10/13 ह्याला मी कशा पद्धतीने लिहू शकते? एकतर 1/1.3 लिहू शकते. ठीक आहे, किंवा 0.769 लिहू शकते. ठीक आहे, तर यावरून आपल्याला काय समजतं मॅम? ह्या टाईपचं आपल्याला कॅल्क्युलेशन येत होतं. म्हणून आन्सर जो येणार आहे प्रोबॅबिलिटी ऑप्शन वाईज जर गेलो आपण तर आन्सर काय येणार आहे? 10:13 येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेईल. ओके, म्हणजे जो पार्ट 2 असेल. लेक्चर मी आज दोन्ही अपलोड करणार आहे. सो बेसिकली फक्त त्याचा पार्ट 2 मी अपलोड करेल. ओके, लेक्चर नंबर 4मध्ये. तर हा एक क्वेश्चन आहे तो मी घेईल. सो आजच्या लेक्चर पुरतं एवढं होतं. पार्ट 2 लगेच पाहून घ्या, काही डिले नका करू. दोन्ही क्वेश्चन्स बेसिकली 3 क्वेश्चन्स आहेत. एक मी थोडंसं हँड रिटन ठेवलं आहे PYQ, ते कवर करून घेऊ. प्रिवियस इयरचा एक क्वेश्चन घेऊ आणि हा वाला. ठीक आहे, चालेल. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय. आणि हां प्लीज, जर कॅल्क्युलेशनचा कुठला इश्यू असेल, कुठला नाही समज हा असेल किंवा हावाला कुठला एक होता हावाला जर समजला नसेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. मी त्याच्यावरती वर्क करेल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन.